नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण पौष्टिक असे मखाण्याचे लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत. तर हे लाडू खायला खूप छान लागतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. आता इथे कढई गरम झाली की त्यामध्ये मखाणे भाजून घ्यायचे. छान असे कुरकुरीत होईपर्यंत मखाणे भाजून घ्यायचे. तरी ते 10 मिनिटं झालेले आहेत. मखाणे छान भाजले. तर आता एक फोडून दाखवते. तर अशा पद्धतीने मखाना फुटला की लगेच त्याचा चुरा झाला पाहिजे. आता हे मखाणे आपण काढून घेऊयात. आता आपण त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप घालायचंय. आता तूप गरम झालं की त्यामध्ये 1 वाटी बदाम टाकायचे. आता हे बदाम मध्यम आचेवर छान परतून घ्यायचे. आता इथे बदाम छान असे खरपूस भाजून झाले. आता त्यात 1 वाटी काजू टाकायचे. आता काजू सुद्धा छान असे भाजून घ्यायचे. तरी ते 5 ते 6 मिनिट आता काजू आणि बदाम छान असे परतून झाले. आता हे काढून घ्यायचे. झाले की त्यातच डेसिकेटेड कोकोनट टाकायचं 1 वाटी. आता हे खोबरं हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचंय. आणि ते खोबरं छान असं भाजलं गेलं आहे. हलका सोनेरी रंग आलाय. आता हे खोबरं काढून घ्यायचंय. आता खोबरं काढून झाले त्याच्यातच पाव वाटी सफेद तीळ टाकायचे आणि हे छान असे मध्यम आचेवर भाजून घ्यायचे. आता तीळ छान भाजून झाले. आता हे काढून घ्यायचे. आता पाव वाटी जवस भाजून घ्यायचे. जवस छान तडतडू लागले की मग गॅस बंद करायचा. जवसही छान भाजले आहेत, तडतडू लागले. आता हे काढून घ्यायचे. आता 2 चमचे खसखस थोडीशी भाजून घ्यायची. भाजले आहेत. आता हे काढून घेऊया. तर इथे ड्रायफ्रूट छान असे थंड झालेत. आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊयात. तर सर्वात आधी मखाणे बारीक करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने मखाणे ते छान असे बारीक वाटून झालेत. आता ड्रायफ्रूट्स वाटून घ्यायचे. तर अशा पद्धतीने ते ड्रायफ्रूट्स पण छान बारीक वाटून झाले, रवाळ वाटले. आता सर्व ड्रायफ्रूट्स वाटून घेऊयात. तरी ते काजू बदाम छान असे वाटून झाले. आता जवस आणि तीळ हे पण मिक्सरला वाटून घ्यायचे. आता जवस तीळ वाटून झालेले आहेत. त्यामध्ये आता हे भाजलेलं खोबरं टाकून घ्यायचं. भाजलेली खसखस. आता कढईमध्ये 2 मोठे चमचे तूप टाकायचं. आता तूप गरम झाले की त्यात खजूर टाकायचे. आता एक खजूर व्यवस्थित मऊ होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे. गॅसची फ्लेम मध्यम आचेवरच ठेवायची. तर अशा पद्धतीने इथे छान असे हे खजूर मऊ झाले आहेत. आता इथे छान असं मिक्स झालंय. तर छान गोळा होतोय. आता गॅस बंद करायचा. आता हे सर्व गरम असतानाच आपण जे ड्रायफ्रुट्स वाटून घेतले त्याच्यात टाकायचं.
आणि हे व्यवस्थित ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं. आता हे थोडंसं कोमट होईपर्यंत आपण हे मिक्स करून घेऊ, नंतर हाताने मिक्स करून घ्यायचं. तर इथे छान असं व्यवस्थित मिक्स करून झालंय. आता आपण हाताने मिक्स करून घ्यायचं. तर आता इथे खजूर हाताने छान असे व्यवस्थित मिक्स करून झाले आहे. इथे अर्धा किलो गुळ घेतलाय. गुळ असा सुरीने बारीक चिरून घ्यायचा. आता गुळ आपण यामध्ये टाकून मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये 2 चमचे वेलची पावडर टाकायची आणि आता हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता गुळ ह्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि गुळ मिक्स करून झाला की नंतर हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्यायचंय. तर इथे गुळ छान असा व्यवस्थित मिक्स झालाय. आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून आपल्याला हे वाटून घ्यायचे. वाटून झाल्यावर ह्याचे छान असे लाडू करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने इथे मी लाडू करून घेतले आणि इथे सर्व लाडू तयार झालेले आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.